आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, जो की मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी शेवटचा युनिट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये. सो अशा प्रकारे प्रत्येक ब्रांच वाईज शेवटचा युनिट हा ब्रांच वाईज डिफरंट आहे. सो दिस लेक्चर इज फॉर ओनली मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स. येस, ओके. सो ह्या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहोत सुरुवातीला? येस, रँडम व्हेरिएबल म्हणजे काय, त्या अंडर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे दोन टाइप्स आहेत. फर्स्ट इज डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन अँड सेकंड इज कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. सो डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बघितल्यानंतर त्याचे टोटल दोन टाइप्स येतात. फर्स्ट टाइप is binomial distribution and second type is Poisson distribution. त्यानंतर जो आपण रँडम व्हेरिएबलच्या अंडर नेक्स्ट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा जो टाइप बघणार आहे तो काय आहे? कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ह्याच्या अंडर तुम्हाला काय बघायचं आहे? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके. सो प्रत्येक डिस्ट्रीब्युशनच्या अंडर आपण काय बघणार आहोत? मीन, स्टँडर्ड डेव्हिएशन अँड व्हेरियन्स. ओके, म्हणजेच मीन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अँड व्हेरियन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. त्याच प्रकारे पॉइसन डिस्ट्रीब्युशन साठी सुद्धा आपण तेच बघणार आहोत. मीन ऑफ पॉइसन डिस्ट्रीब्युशन, व्हेरियन्स ऑफ पॉइसन डिस्ट्रीब्युशन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ पॉइसन डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर आपण शेवटी काय बघणार आहोत? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. सो चला जाऊया आपण फर्स्ट पॉइंट रँडम व्हेरिएबल्स कडे. ओके. सो रँडम व्हेरिएबलचे डेफिनेशन काय बघा. रँडम व्हेरिएबल इज डिस्क्राइब्ड इनफॉर्मली ॲज व्हेरिएबल्स हुज व्हॅल्यू डिपेंड ऑन आउटकम्स ऑफ ए रँडम फिनॉमिना ऑर एक्सपेरिमेंट. म्हणजेच काय, रँडम व्हेरिएबल हा असा व्हेरिएबल असतो त्याची आपण व्हॅल्यू कन्फर्मली किंवा एक्झॅक्टली काढू शकत नाही. ओके, म्हणजेच इट डिपेंड्स ऑन युअर आउटकम्स. जे काही तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहे त्याचा जो काही आउटकम असेल त्याच्यावरती ती व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. सो दॅट इज नथिंग बट अ रँडम व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल, a typical example of a random variable is the outcome of a coin toss. So consider the probability distribution in which the outcomes of random event are not equally likely to happen. So if the random variable y is the number of heads we get from tossing of two coins, then y could be 0, 1 or 2. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, दोन कॉइन हे टॉस केले. ओके, सो दोन कॉइन टॉस केल्यानंतर बघा प्रोबॅबिलिटी काय असेल. आपण अगोदर टॉस केल्यानंतर हेड आणि टेलची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू. सो सपोज फर्स्ट कॉइन इज हेड, सेकंड कॉइन इज हेड, first coin is head, second coin is tail, first coin is tail, second coin is head, and last first coin is tail, second coin is tail. सो अशा प्रकारे टोटल 4 आउटकम इथं पॉसिबल आहे. फर्स्ट काय, हेड हेड, त्यानंतर हेड टेल, त्यानंतर टेल हेड आणि त्यानंतर काय, टेल टेल. ओके, सो आपल्याला y हा जो रँडम व्हेरिएबल आहे तो आपण काय डिफाइन केला, इज द नंबर ऑफ हेड्स वी गेट फ्रॉम टॉसिंग ऑफ टू कॉइन्स. सो पहिल्या केस मध्ये नंबर ऑफ हेड्स किती असतील? येस, इट इज 2. सेकंड केस मध्ये नंबर ऑफ हेड्स किती असतील? 1. थर्ड केस मध्ये नंबर ऑफ हेड्स किती असतील? 1. फोर्थ केस मध्ये नंबर ऑफ हेड्स किती असतील? 0. सो अशा प्रकारे तुम्ही जो y हा इव्हेंट डिफाइन केलाय, नंबर ऑफ हेड्स, सो इट कुड हॅव चान्सेस व्हॉट? 0 हेड्स, 1 हेड्स अँड 2 हेड्स.
म्हणजेच या तिन्हीपैकी एक तुम्हाला पॉसिबिलिटी भेटेल. ओके, सो कशाची? नंबर ऑफ हेड्स इफ यू टॉस टू कॉइन्स. ओके, so this is nothing but what y is called as random variable. It may take a value 0 or 1 or 2. ओके, सो अशा प्रकारे रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय? त्याची व्हॅल्यू एखादा एक्सपेरिमेंटचा आउटकम, म्हणजेच एखादा इव्हेंट तुम्ही जर का डिसाईड केला, त्याचा आउटकम जो काही येईल त्याच्यावरती तो डिपेंड असेल. ओके, सो यू कुड नॉट directly calculate its value. Okay, so that is called as a random variable. So अशा प्रकारे रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय लक्षात येते? इट इज द व्हेरिएबल हुज व्हॅल्यू डिपेंड ऑन आउटकम्स ऑफ एक्सपेरिमेंट. ओके, सो आता आपण जाऊया डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कडे. सो ऍक्च्युली डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काय? तुमचा जो व्हेरिएबल असणार आहे तो व्हेरिएबल हा काय असणार आहे? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये डिस्क्रीट असणार आहे. ओके, सो दिस पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ ए डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल x is a list of each possible value of x together with the probability distribution that x takes that value in one trial of the experiment. म्हणजेच काय? तुमच्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये जो तुम्ही व्हेरिएबल घेणार आहे तो काय असणार आहे? तो तुमचा रॅन्डम व्हेरिएबल काय असणार आहे? डिस्क्रीट असणार आहे. ओके, सो मी डिस्क्रीट म्हणजे काय ते एक्सप्लेन करेन. द probabilities in the probability distribution of random variable x must satisfy following two conditions. First one, each probability p of x must lies between 0 to 1, and the second condition, the sum of probability should be 1. So ही जे कंडिशन सॅटिस्फाय करतात त्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनला आपण काय म्हणतो? डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. सो फॉर एक्झाम्पल, एक डाय तुम्ही काय केला? एक डायचे आउटपुट फाइंड आउट केले तुम्ही. ओके, सो डाय इज नथिंग बट जो की तुम्ही ज्याला 6 टोटल फेसेस असतात आणि प्रत्येक फेसेस वरती एक नंबर असतो. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6. ओके, सो एक क्युबिकल स्ट्रक्चर असतो, त्याच्या प्रत्येक फेस वरती एक व्हॅल्यू असाइन केलेली असते. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट? 1 2 3 4 5 6. ओके, सो दॅट इज नथिंग बट व्हॉट? डाय. आता ह्या डायचे तुम्ही जर का आउटकम बघितले म्हणजे सॅम्पल स्पेस, तर सॅम्पल स्पेस मध्ये व्हॅल्यू काय येणार आहेत? 1 2 3 4 5 6. म्हणजेच थोडक्यात तुमचे जे आउटपुट आहेत ते आउटपुट काय आहेत? फायनाइट आहेत. ओके, सो फायनाइट मीन्स इट इज अ फिक्स नंबर 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6. Okay, and it is countable. Okay, so you can count it easily. Yes, so that set of variable is called as random variable. So अशा व्हेरिएबलला आपण काय म्हणू शकतो? रॅन्डम व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर का एक सॅम्पल स्पेस डिफाइन केला कॉइनचा, तर कॉइन मध्ये काय पॉसिबिलिटी असते? आयदर हेड और टेल. ओके, so this possibility is fixed. The total number of outputs are fixed. It is what? 2. So it is countable. Okay, सो बघा हे कंडिशन सॅटिस्फाय होतात का? सो पी ऑफ एक्स म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इच व्हेरिएबल इज व्हॉट? इट इज लाइज बिटवीन 0 to 1. तुम्ही जर का प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली डाय मध्ये, तर येस, इट लाइज बिटवीन व्हॉट? The probability of each variable is what? 1/6. So it is lies between 0 to 1, and 1/6 हा 6 वेळा जर का तुम्ही ऍड केला म्हणजे टोटल 6 रॅन्डम व्हेरिएबल आहेत. सो यू विल गेट व्हॉट? 1/6 plus 1/6 plus 1/6.
सो यू विल गेट 1. सो अशा प्रकारे या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनला तुम्ही काय म्हणू शकता, डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. इन द केस ऑफ कॉइन, so probability of each event either head or tail. So probability of head is what? It is 1 by 2. Probability of tail, it is what? 1 by 2. Okay. So each value, yes, it is lies between what? 0 to 1. And the sum of probability means 1 upon 2 plus 1 upon 2. It is what? 1. So therefore, such a example म्हणजे कोणते, ज्यांचे रॅन्डम व्हेरिएबल जे डिस्क्रीट आहेत कशावरनं ठरवणार, त्यांचा जो सॅम्पल स्पेस आहे तो काय असायला पाहिजे, इट शुड बी काउंटेबल. ओके. सो फॉर एक्झाम्पल डायचं सॅम्पल स्पेस काय, 1 2 3 4 5 6. ओके. सो तुम्ही काउंट करू शकता एक्झॅक्ट फिगर. आणि त्यानंतर कॉइनचा काय, हेड अँड टेल. ओके. सपोज यू आर टेकिंग वन सॅम्पल स्पेस where two coins are tossed. ओके. दोन कॉइन जर का टॉस केले तर त्याचा सॅम्पल स्पेस काय येईल, एच 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 टी टी एच अँड टी टी. ओके. सो टोटल नंबर ऑफ outcomes are here what? It is 4. Coordinate of this space is 4. So therefore again you can say that here it is what? Discrete probability distribution. सो लक्षात येते तुमच्या थोडक्यात डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय. सो इथे खाली एक्झाम्पल देखील दिलेलं आहे. सो आता जो आपण कॉइनचं एक्झाम्पल बघितलं होता, येस, तो रिकॉल करूया. समजा दोन कॉइन आपण टॉस केले, येस, तर पॉसिबल आउटकम काय असतील, येस, इट इज नथिंग बट 2 हेड्स, 1 हेड टेल, 1 टेल हेड or 2 tails. Okay. So suppose let the random variable x represents the number of heads that occur from this experiment. Okay. So the random variable can take values what? काय येईल, आपण जर का x हा व्हेरिएबल असा डिफाइन केला जो की काय रिप्रेझेंट करतोय, इट रिप्रेझेंट्स नंबर ऑफ हेड्स. ओके. So in number of heads in first case it is what? 2. Number of heads in first and second case it is 1. Again it is what? 1. And number of heads in last case it is what? 0. So आता आपण probability distribution काढूया. Number of heads 0. Okay, so number of heads 0, it happens in only one case. So 1 out of 4. So it has probability distribution is what? 1 upon 4. Next, number of 1 heads. So it will be what? Second and third case, which is nothing but what? 2 out of 4. So 2 out of 4 is nothing but 1 upon 2. Okay. Next, number of 2 heads. So number of 2 heads, it happens in one case. Okay. So therefore it has probability is what? 1 upon 4. So अशा प्रकारे आपण हा जो रॅन्डम व्हेरिएबल डिफाइन केलाय x which represents number of heads. सो त्याचे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काय आलं, 1/4, 1/2, 1/4. ओके. तर तुम्ही जर का ऑब्झर्व केला, प्रत्येक डिस्ट्रीब्युशन हा काय लाइज बिटवीन 0 to 1 आणि त्यांची ऍडिशन काय, इट इज व्हॉट? समेशन ऑफ p of x is equal to 1. So therefore this is an example of what? Random discrete probability distribution. Okay. सो आता आपण जाऊया नेक्स्ट कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कडे. सो अगोदर डेफिनेशन काय बघा कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनची. सो अ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन in which the random variable x can take on any value which is continuous. ओके. सो म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये जी तुमची रॅन्डम व्हेरिएबल जी व्हॅल्यू घेणार आहे ती व्हॅल्यू काय असेल, इट इज व्हॉट? एनी व्हॅल्यू फ्रॉम कंटिन्यू.
Okay, so because there are infinite values that x could assume, so the probability of x taking on any one specific value is 0. म्हणजेच थोडक्यात काय, कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. सो आता कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर का हाईट कॅल्क्युलेट करायचं ठरवलं, ओके, सो ओके, सो हाईट मीन्स येस, इट कॅन टेक एनी व्हॅल्यूज ऑन युअर स्केल. ओके, सो फॉर एक्झाम्पल, एक्स ह्या पर्सनची हाईट असेल 111.11. ओके, वाय ह्या पर्सनची व्हॅल्यू काय असेल 111.12. झेड ह्या पर्सनची हाईट काय असेल 111.1234. ओके, so means what? Your scale, your variable is what? It is continuous variable, so it can take any values on your scale. म्हणजेच थोडक्यात हे जे नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत रँडम व्हेरिएबलचे, ओके, सो दॅट इज व्हॉट? इट इज अनकाउंटेबल, सो यू कॅनॉट काउंट it. Okay, so therefore that is nothing but what? Simply it is called as continuous random variable. So जो तुमचा रँडम व्हेरिएबल इथं असणार आहे म्हणजे पॉसिबल सेट ऑफ आउटकम्स, तो काय असेल? इट इज रँडम व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल, यू कॅन टेक your capital X is what? In between range. For example, you can take it is what? 111 to 112. So how many values it contains? तुम्ही जर का बघितलं असेल ओपन इंटरवल मध्ये, सो ओपन इंटरवल 111 to 112, इट कंटेन्स infinite number of values. Okay, so that is nothing but what? They are uncountable. Okay, म्हणजे तुमचा जो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तुम्ही डिफाईन करणार आहे त्याच्यामध्ये तुमचा रँडम व्हेरिएबल जर का कंटिन्युअस असेल तर इट कॅन टेक एनी व्हॅल्यूज फ्रॉम 111 टू 112. ओके, so your variable is what? It is continuous. So that type of probability distribution is called as continuous probability distribution. ओके, सो इथं काय म्हणलंय बघा शेवटी, बिकॉज देर आर इन्फानाइट व्हॅल्यूज दॅट एक्स कुड ॲज्युम. ओके, बिकॉज ह्या रेंज मध्ये 111 टू 112 मध्ये इन्फानाइट नंबर ऑफ व्हॅल्यूज असणार आहेत. सो त्यामुळे तुम्ही जर का एखादी स्पेसिफिक व्हॅल्यूची जर का प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचा प्रयत्न करत असाल तर इट इज व्हॉट? इट मे 0. फॉर एक्झाम्पल, मी जर का आता 111.156 या हाईटचा पर्सन जर का फाइंड आउट करायचं ठरवलं, ओके, लक्षात येते का बघा तुमच्या? 111.156 या हाईटचा पर्सन जर का फाइंड आउट करायचं ठरवलं तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड द पर्सन whose height is what? Exactly 111.156. ओके, बिकॉज पुढे किंवा पाठीमागं सीटच्या काहीतरी असू शकतं, जरी नसला तरी काय होतं, पर्सनची हाईट फिक्स असू शकत नाही. इट मे naturally increase or due to some problem it may also decrease also. Okay, so you cannot find the person of exactly height. So therefore इथं काय म्हणलेलं आहे, the person, the probability of x taking on any one specific value, म्हणजे कोणती तरी एक स्पेसिफिक व्हॅल्यूची तुम्ही जर का प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचा प्रयत्न केला, कशामध्ये? प्रोबॅबिलिटी, कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये. ओके, तर तिथं काय होतं? यू विल गेट द व्हॅल्यू, इट इज 0. सो लक्षात येते कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? येस, so it is simply what? A probability distribution of continuous random variable. So continuous random variable means what? Continuous random variable means a random variable which can have output or which can take any values from continuous
range or its sample space contains uncountable number of आउटपुट. सो फॉर एक्झाम्पल हे जर का तुम्ही सॅम्पल स्पेस मध्ये नंबर ऑफ आउटपुट फाइंड आउट केला तर इथं काय येईल अनकाउंटेबल. ओके, सो सिम्पली आपण हे डेफिनेशन समजून घेतल्या जेणेकरून आपल्याला बेसिक पिक्चर क्लिअर होईल. ओके, सो सुरुवातीचा जो आपण डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बघितला त्याचा फर्स्ट टाइप काय आहे? इट इज नथिंग बट discrete probability distribution. ओके, सो ह्याच्यामध्ये फर्स्ट टाइप आपण काय बघणार आहोत? येस, इट इज नथिंग बट बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ओके, सो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये सिम्पली काय असतं बघा, लक्ष द्या. येस, इट इज नथिंग बट is one type of discrete probability distribution. Okay, so it is used when there are exactly two mutually exclusive outcomes of trials. म्हणजे दोनच आउटकम असतील. ओके, सो वन इज सेड टू बी सक्सेस अँड अदर इज सेड टू बी फेल्युअर. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही काय घेऊ शकता? टॉसिंग ऑफ कॉइन. सो टॉसिंग ऑफ कॉइन मध्ये each trial टेक ओनली वन ऑफ टू व्हॅल्यूज. बरोबर आहे. तुम्ही जर का एखादा कॉइन टॉईस केला तर हेड किंवा टेल पैकी एकच आउटपुट तुम्हाला भेटेल. येस, सो इच सक्सेस हॅज सम प्रोबॅबिलिटी, दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ फ्लिपिंग अ हेड इज 0.5 and the result of one trial will not influence the result of another. म्हणजे काय थोडक्यात, समजा तुम्ही एकदा कॉइन जर का टॉस केला तर तिथे हेड आला तर त्याचा इफेक्ट जो आहे तो दुसऱ्यांदा कॉइन टॉस करताना होणार नाही. लक्षात येते? येस, सो इफ यू कॉइन अ टॉइस, इफ यू टॉस अ कॉइन फर्स्ट, सो इट विल सपोज फॉर एक्झाम्पल तुमचा आउटपुट हेड आला तर ह्या हेडचा जो इफेक्ट आहे तो दुसऱ्यांदा कॉइन टॉस केल्यानंतर होणार आहे का? ऑब्विसली इट इज नॉट अफेक्टेड. ओके, सो त्यामुळे इथं काय म्हणलंय? विल नॉट इन्फ्लुएन्स द रिझल्ट ऑफ अनदर. सो दस बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मीट्स द फॉलोइंग फोर कंडिशन. सो 4 कंडिशन आहेत बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे. सो फर्स्ट कंडिशन इज व्हॉट? कारण ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्वाचं आहे. तर तुम्ही जर का हे कॉन्सेप्ट व्यवस्थित केलं तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह वरती जर का थेरॉटिकल पार्ट वरती कोणता क्वेश्चन विचारला तर सिम्पली तुमच्या लक्षात येईल. सो फर्स्ट पॉइंट इज द एक्सपेरिमेंट हॅज एन आयडेंटिकल ट्रायल्स. ओके, सो ऑब्विसली तुम्ही जर का टॉस ऑफ कॉइनच एक्झाम्पल घेतला तर प्रत्येक एक्सपेरिमेंट मध्ये तुम्ही काय करता? आयडेंटिकल ट्रायल करता. येस, सो देर इज नो इंटरफरन्स. नेक्स्ट, द ट्रायल्स आर इंडिपेंडंट ऑफ इच अदर. म्हणजे पहिल्यांदा हेड आला तर दुसऱ्यांदा हेड येईल किंवा दुसऱ्यांदा टेल येईल ह्याची काही गॅरंटी नाही. सो इट इज व्हॉट? इंडिपेंडंट ऑफ इच अदर. नेक्स्ट, इच ऑब्झर्वेशन हॅज टू पॉसिबल आउटकम. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही परत कॉइन टॉसच एक्झाम्पल घ्या तर तुम्ही हेड येईल किंवा टेल येईल. ओके, सो दोनच पॉसिबिलिटी तिथे असतील. सो सम ऑफ देअर पॉसिबिलिटी इज व्हॉट? 1 किंवा क्यू इज इक्वल टू म्हणजेच फेल्युअर इज इक्वल टू 1 मायनस तुम्ही तिथे काय लिहू शकता? सक्सेस. ओके, नेक्स्ट, द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस P is the same for each of n observations or trials. Thus, the distribution is completely determined by two parameters. म्हणजेच काय? तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा कॉइन टॉस करता तेव्हा प्रोबॅबिलिटी काय असते? फॉर एक्झाम्पल गेटिंग अ हेड. ऑब्विसली इन ईच ट्रायल यू विल गेट व्हॉट? प्रोबॅबिलिटी इज 1/2 ऑफ गेटिंग हेड और टेल. म्हणजे प्रत्येक प्रोबॅबिलिटी मध्ये, प्रत्येक प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस मध्ये काय भेटतो तुम्हाला? पी आणि पी म्हणजेच काय? इथं सक्सेस. ओके, सो इट इज व्हॉट?
इट इज फिक्स्ड द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस पी इज द सेम फॉर इच एन. म्हणजे पी ची जी व्हॅल्यू आहे ते प्रत्येक नंबर ऑफ ऑब्झर्वेशन साठी, म्हणजे तुम्ही एकदा टॉस केला, दोनदा टॉस केला, तीनदा टॉस केला, तर प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही टॉस करता तेव्हा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोबॅबिलिटी ऑफ हेड और प्रोबॅबिलिटी ऑफ टेल, सो दे बोथ आर व्हॉट, इट इज सेम. ओके. सो अशा प्रकारे आपण हे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कम्प्लिटली डिटरमाइन करू शकतो ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन अँड नंबर ऑफ सक्सेस वरती. ओके. सो विल सी द फॉर्म्युला ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. सो आता इथून पुढे महत्वाचा पार्ट आहे. सो फॉर्म्युला काय आहे बघा. सो द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज युज्ड टू ऑब्टेन द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑब्झर्विंग आर सक्सेसेस इन एन ट्रायल्स. ओके. म्हणजेच थोडक्यात आपण काय फाइंड आउट करतो इथं. सो आर टाइम्स सक्सेस किंवा आर सक्सेसेस आर कॅन टेक एनी रिअल व्हॅल्यू in n trials, okay, with probability of each success p. Okay, so for example its formula is what, p of x is equal to r is equal to, इथं दिसत नसेल तर मी मोठ्या अक्षरात लिहितो, n c r p raised to r in bracket 1 minus p raised to n minus r. So it is the formula for what? Binomial distribution. So where n, this small n is nothing but what? Number of events. R is what? Number of successful event. Okay. This small p is probability of each success on a single trial. Okay. And 1 minus p is probability of failure, which is nothing but what? Simply q. सो अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये जो NCR आहे त्याचं एक्सपान्शन कसं करतो बघा आपण. NCR इट इज कॉल्ड एज बायनॉमियल कोइफिशियंट. ओके. सो इथं मी परत एकदा NCR हे लिहून दाखवतो तुम्हाला. सो NCR इज गिवन बाय n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इनटू n मायनस r फॅक्टोरियल. ओके. सो दिस सिम्बॉल इज नथिंग बट व्हॉट, फॉर फॅक्टोरियल. याला काय म्हणतो आपण, फॅक्टोरियल. ओके. सो लक्षात ठेवा. आता हे फॅक्टोरियल कसं कॅल्क्युलेट करायचं. सो n फॅक्टोरियल इज नथिंग बट व्हॉट, n फॅक्टोरियल इज व्हॉट, इट इज सिम्पली मल्टिप्लिकेशन ऑफ n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 अप टू व्हॉट, टू 1. सो फॉर एक्झाम्पल मला 6 फॅक्टोरियल फाइंड आउट करायचा आहे, तर तो काय असेल, 6 इंटू 5 into 4 into 3 into 2 into 1 means what, it is 6 into 5 is 130. Okay, so sorry, 6 into 5 is 30, 30 into 4 120, so 120 into 3 it is 360, so 360 into 2 720. So value of 6 factorial will be what, 720. Okay. आणि इथं आपण बाय डिफॉल्ट काय झूम करणार आहोत, 0 फॅक्टोरियल इज 1 अँड 1 फॅक्टोरियल इज ऑल्सो 1. सो अशा प्रकारे फॅक्टोरियलचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करताना यूज करावं लागणार आहे. ओके. आणि फॅक्टोरियलच्या बाबतीत काही बेसिक फॉर्म्युले आहेत. सो विच इज नथिंग बट दिस फर्स्ट फॉर्म्युला, इट इज व्हॉट, इथे मी परत एकदा लिहितोय बघा. फर्स्ट फॉर्म्युला इज NCR इज इक्वल टू NC n मायनस r. तुम्ही जर का या दोघांची व्हॅल्यू फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर हे दोन्ही काय येतील, सेमच येतील. सो त्यामुळे फर्स्ट ॲझम्पशन काय आहे बायनॉमियल कोएफिशियंटचं. येस, फर्स्ट रिझल्ट इट इज व्हॉट, NCR इज इक्वल टू NC n मायनस r. ओके. सो फॉर एक्झाम्पल 10C10 10C7 इज इक्वल टू 10C10 मायनस 7, म्हणजेच काय येईल, 10 minus 7 is nothing but 10C3. So they both are what, equal. What is 10C7 and 10C3. Next NCN. So NCN म्हणजेच काय, yes, it is what, its value is 1. if you, तुम्ही जर का कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला बाय युजिंग दिस एक्सपान्शन तर तुम्हाला तीच 1 ही व्हॅल्यू भेटेल. त्यानंतर NC0
ह्याची सुद्धा व्हॅल्यू काय भेटेल? 1 भेटेल. ओके. सो अशा प्रकारे काही बेसिक बायनॉमियल कोइफिशियंटचे रिझल्ट आहे, तर ते आपण लक्षात ठेवून आपला जो फॉर्म्युला आहे बायनॉमियल कोइफिशियंटचा, इट इज व्हॉट? NCR. ओके. NCR into P raised to R in bracket 1 minus P raised to N minus R. So this is the formula for binomial distribution. So परत एकदा मी इथं रिकॉल करतो. N means number of events, R means number of successful events, P means probability of each success on a single trial, and 1 minus P is nothing but probability of failure, किंवा त्यालाच कशाने डिनोट करतो आपण? Q न. ओके. सो अशा प्रकारे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर काही आपण बेसिक फॉर्म्युले बघणार आहोत बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड. सो फर्स्ट वन इज मीन और एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ओके. सो ह्याचा फॉर्म्युला काय बघा? मीन, it is denoted by capital M. Okay. So it is given by N into P. So N is nothing but what? N म्हणजे काय असेल? Number of observations, and P is what? Probability of success. सो या दोघांचं तुम्ही जर का प्रोडक्ट केला तर तुम्हाला काय भेटेल? मीन, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. सो हे फॉर्म्युले ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, त्यामुळे व्यवस्थित करा. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन. सो स्टँडर्ड डेव्हिएशन इट इज डिनोटेड बाय दिस सिग्मा. ओके. सो इट इज गिवन बाय व्हॉट? स्क्वेअर रूट ऑफ NP इन ब्रॅकेट 1 मायनस P. ओके. किंवा आपल्याला माहित आहे NP into 1 minus P is nothing but what? Q. So simply standard deviation of binomial distribution, it is nothing but what? Square root of NPQ, where N is nothing but what? Number of observations. P is what? Probability of success. Q is probability of failure. So obviously P plus Q ची व्हॅल्यू काय असते? 1 in binomial distribution. लक्षात ठेवा. Then variance of binomial distribution. So variance is nothing but what? It is sigma square. Okay. So I'll write this variance is nothing but what? Sigma square. So sigma ची व्हॅल्यू आपल्याला माहित होती. It is what? Under root NPQ. So variance you can take directly. It is what? NPQ. What is standard deviation? It is square root of NPQ. Okay. So what is the relation between standard deviation and variance? So standard deviation चा स्क्वेअर म्हणजे तुम्हाला काय भेटेल? व्हेरियन्स. ओके. सो लक्षात ठेवा हा रिलेशन, कारण व्हेरियन्स हा काय असतो? सिग्मा स्क्वेअर, आणि स्टँडर्ड डेव्हिएशन हे काय असतं? सिग्मा. ओके. सो देअरफॉर व्हेरियन्स इज नथिंग बट इट इज व्हॉट? इट इज द स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके. सो फक्त एवढंच लक्षात ठेवा. ओके. or you can call standard deviation is nothing but what? It is the square root of variance. असं लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. सो अशा प्रकारे व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आपण फाइंड आउट करतो. त्यानंतर लास्ट पॉइंट, इट इज व्हॉट? कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. सो कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन, it is the directly formula we are taking it. So it is what? Under root 1 minus P upon NP. But we know that 1 minus P is nothing but what? Q. So Q upon NP. ह्याचा जर का स्क्वेअर रूट काढला तर तुम्हाला काय भेटेल? कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. सो अशा प्रकारे तुम्ही बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये काय फाइंड आउट करू शकता? यू कॅन फाइंड मीन or expected value. It is nothing but N into P. Okay. Next, standard deviation. So it is what? It is simply standard deviation. It is given by sigma. So it is nothing but NP into 1 minus P or NPQ. Okay.
Then variance म्हणजे काय? It is simply square of standard deviation. So it is what? It is nothing but NPQ. Okay, म्हणजेच variance is nothing but it is the square of standard deviation. त्यानंतर coefficient of variation. So it is what? Square root of 1 minus p upon np. So 1 minus p upon np, where 1 minus p is nothing but what? Q upon np. So अशा प्रकारे आपण बेसिक फॉर्म्युले बघितले बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या रिलेटेड. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत एक्झाम्पल्स ऑन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ओके, थँक्यू.